student, in last video we have to see a balancing chemical equation. In balancing chemical equation, in this balancing chemical equation we have to see that number of atoms of the elements in the reactant in this equation is same as the number of काय सांगितलं त्या ठिकाणी atoms of those elements in the product are same असेल तर then this equation is a balanced equation. The number of atoms present number of atoms in elements present in the reactants are not same to the काय सांगितलं त्या ठिकाणी number of atoms of those elements in the काय सांगितलं त्या ठिकाणी product असेल तर त्याला आपण इनबॅलन्स असं म्हणणार आहे. देन वी हॅव टू सी द सांगितलं स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल रिएक्शन मध्ये पहिली स्टेप आम्हाला जी दिस केमिकल इक्वेशन म्हणजे आपल्याला वर्ड इक्वेशन दिलेलं आहे ते केमिकल इक्वेशन फ्रॉम अ राईट अ केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन. सेकंड सांगितलं होतं चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी नॉट ते बॅलन्सिंग आहे किंवा नाही बघायचं होतं. कंपेरिंग नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट ऑन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी टू साइड्स ऑफ द इक्वेशन. Then we have to see in third step. It is convenient to start balancing the equation from the compound which contains the maximum numbers of काय सांगितलं होतं atoms. Moreover, it is convenient to first consider the elements in this compound which has unequal number of atoms on the two sides. Then fourth equation step लिहिली होती write down the काय सांगितलं होतं त्या ठिकाणी final balanced equation again. Then today we have to see first point that is use your brain power. Here we have to ask first question here to ask identify the reactants and product of equation. आता ती रिएक्शन अशी होती व्हेजिटेबल ऑइल घेतलेलं होतं आपण त्या ठिकाणी रिएक्ट्स विथ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस प्रेझेन्स ऑफ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी निकेल कॅटलिस्ट ॲट 60 डिग्री काय घेतलं होतं त्या ठिकाणी टेम्परेचर आणि गिव्स काय मिळालं होतं त्या ठिकाणी वनस्पती घी आपल्याला त्या ठिकाणी मिळालं होतं. आता या ठिकाणी व्हेजिटेबल ऑइल जो आहे आपण त्याच्या स्टेप्स त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. व्हेजिटेबल ऑइल जो घेतलेला आहे तो व्हेजिटेबल ऑइल कशामध्ये आहे त्या ठिकाणी लिक्विडमध्ये आहे. व्हेजिटेबल ऑइल लिक्विड H2 इट इज इन द गॅस आणि वनस्पती घी इट इज इन द काय आलं त्या ठिकाणी सॉलिड फॉर्ममध्ये आलेलं आहे. मग याच्यामधला रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट कोणता आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट घेतला तर दिस इज काय म्हणणार आहे आपण दिस इज अ रिॲक्टंट आणि दिस इज द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी प्रॉडक्ट म्हणणार आहे. Then next question here we have to ask write down the steps in balancing the equation. तुम्हाला बॅलन्सिंग इक्वेशन करायचं आहे N2 प्लस काय सांगितलं H2 गिव्स काय सांगितलं त्या ठिकाणी NH3. मग अशा आपण ज्या स्टेप्स बघितल्या होत्या त्या स्टेपच्या सहाय्याने ते इक्वेशन तुम्ही काय करायचं बॅलन्स करायचं. देन हिअर आय आस्क टू अनदर क्वेश्चन राईट डाऊन अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द काय सांगितलं त्या ठिकाणी फॉलोइंग रिएक्शन. आता फॉलोइंग रिएक्शन कुठली आहे तर रिएक्शन दिलं कॅल्शियम क्लोराईड प्लस काय सांगितलं सल्फ्युरिक ॲसिड गिव्स काय सांगितले कॅल्शियम सल्फेट प्लस काय सांगितलं हायड्रोजन क्लोराईड. मग आपण त्याचं पहिल्यांदा वर्ड इक्वेशन आहे ते आपण केमिकल इक्वेशन लिहायचं आहे. कॅल्शियम क्लोराईड ज्याला आपण CaCl2 असं म्हणतो. सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ज्याला आपण H2SO4 असं म्हणतो. गिव्स काय सांगितलं त्या ठिकाणी कॅल्शियम काय सांगितलं त्या ठिकाणी सल्फेट म्हटलेलं आहे. कॅल्शियम सल्फेट CaSO4 प्लस हायड्रोजन क्लोराईड मीन्स काय आलं त्या ठिकाणी HCl. आता हे इक्वेशन बॅलन्स आहे की नाही बघायचं आहे. मग आपण रिॲक्टंट्समधले पहिल्यांदा घटक बघू. रिॲक्टंट्समध्ये कॅल्शियम किती आहे त्या ठिकाणी 1 आहे. त्यानंतर Cl जो आहे तो 2 आहे. हायड्रोजन जो आहे तो 1 आहे. सल्फर जो आहे तो 1 आहे आणि ऑक्सिजन किती आहे त्या ठिकाणी 4 आहे. त्यानंतर आपण प्रॉडक्टमध्ये गेलो तर प्रॉडक्टमध्ये कॅल्शियम किती आहे त्या ठिकाणी 1 आहे. सल्फर किती आहे या ठिकाणी 1 आहे. ऑक्सिजन किती आहे त्या ठिकाणी 4 आहेत. हायड्रोजन किती आहे त्या ठिकाणी सॉरी इथं हायड्रोजन किती आहेत H2 घेतलंय. हायड्रोजन किती आहे त्या ठिकाणी 2 आहेत. सल्फर 1 आहे. हिअर सल्फर किती आहे त्या ठिकाणी 1च आहे. ऑक्सिजन किती आहे त्या ठिकाणी 4च आहे. हायड्रोजन किती आहे इकडं 1 आहे. इकडं काय मिळालं त्या ठिकाणी 1. म्हणजे आम्हाला काय दिसतं या ठिकाणी की नंबर ऑफ ॲटम्स जर आपण घेतले तर कॅल्शियमची संख्या सेम आहे. क्लोरीनची संख्या त्या ठिकाणी अनइक्वल आहे. हायड्रोजनची संख्या काय आहे अनइक्वल आहे. सल्फरची संख्या सेम आहे आणि ऑक्सिजनची संख्या कशी आहे त्या ठिकाणी सेम आहे. म्हणजे इथं काय झालं आहे कॅल्शियम आणि असणारे आपलं क्लोरीन आणि हायड्रोजन यांची संख्या कशी आहे त्या ठिकाणी इनबॅलन्स आहे. म्हणजे इक्वेशन बॅलन्स नाही. आता इक्वेशन बॅलन्स नसेल तर आपण स्टेप काय सांगितलं होतं की जास्त संख्या असणारे जे एलिमेंट्स आहेत ते बघायचे. त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ ॲटम्सची संख्या तिथं बघायची. मग इथं घेतलंय हा H2 2 हा सल्फर 1 3 झाले आणि ह्या काय झाला त्या ठिकाणी 7 झाला. आणि इकडचं घेतलं तर
कॅल्शियम आपण घेतला, हा 1 हा 1 2 झाला आणि हा काय झाला 6. म्हणजे आपण इथं कन्सिडर कोणाला करू शकतोय, H2SO4 ला. आता हा H2SO4 जो आहे तो इकडच्या बाजूचा हायड्रोजन बघायचा. इकडं रिएक्टन्स मध्ये हायड्रोजनची संख्या 2 आहे आणि तिकडं हायड्रोजन क्लोराईडची संख्या किती आहे, त्या ठिकाणी 1 आहे. आणि मग आपल्याला बॅलन्स करत असताना तर आपण फॉर्म्युला न बदलता तिथं काय करायचंय, आपल्याला तिथं 2 न इकडं जेवढी संख्या हायड्रोजनची तेवढ्या तिकडं संख्या तिकडं आली पाहिजे. म्हणून इकडं काय केलं आपण, 2 ने इथं मल्टिप्लाय केलं म्हणजे 2HCl आलं. म्हणजे आम्ही इक्वेशन काय केलं, CaCl2 प्लस H2SO4 गिव्ह CaSO4 प्लस काय झालं त्या ठिकाणी 2HCl. परत आपण काय करायचं, बॅलन्सिंग करून बघा. आता इथं कॅल्शियमची संख्या काय आहे, त्या ठिकाणी 1 आहे, Cl ची संख्या 2 आहे, हायड्रोजनची संख्या 2 आहे, सल्फर 1 आणि ऑक्सिजन 4 आहे. इकडं काय झालं बघा, कॅल्शियमची संख्या 1 झाली, सल्फरची संख्या 1 झाली, ऑक्सिजनची काय झाली 4 झाली. आता हायड्रोजन किती झाले, 2 झाले. म्हणजे इथं हायड्रोजन काय झाले 2 झाले आणि क्लोरीन सुद्धा काय झाले त्या ठिकाणी 2 झाले. म्हणजे आता जर आपण ऑब्झर्व केलं तर जेवढे नंबर्स ऑफ या ठिकाणी रिएक्टन्स, नंबर ऑफ ॲटम्स इन द एलिमेंट्स इन द रिएक्टंट जेवढे आहेत तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स इन एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन द प्रोडक्ट आर काय झालं त्या ठिकाणी सेम. म्हणजे दोघांची संख्या कशी दिसते त्या ठिकाणी सेम दिसते. आणि मग सेम झाल्यानंतर आपल्याला सांगितलेलं होतं की आपल्याला हे इक्वेशन काय करायचंय, परत त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग परत लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार, हे इक्वेशन लिहूया आपण. CaCl2 घेतला प्लस H2SO4 घेतला, गिव्स काय म्हटलं त्या ठिकाणी CaSO4 घेतला प्लस काय घेतला त्या ठिकाणी 2HCl या ठिकाणी घेतलेला आहे. आता इथं घेत असताना आम्हाला त्यांच्या स्टेट्स त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. कॅल्शियम क्लोराईड जे आहे ती सॉलिड स्टेटमध्ये आहे. H2SO4 जो आहे तो कशात आहे, त्या ठिकाणी लिक्विड स्टेटमध्ये आहे. कॅल्शियम सल्फेट जे तयार झालेलं आहे इट इज ऑल्सो सॉलिड स्टेट आणि HCl काय झालं त्या ठिकाणी लिक्विड स्टेट. म्हणजे इक्वेशन काय मिळालं, CaCl2 प्लस H2SO4 गिव्स काय मिळालं त्या ठिकाणी CaSO4 प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 2HCl. आणि अशा पद्धतीने इक्वेशन आम्ही काय केलेलं, बॅलन्स केलेलं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे, राईट डाऊन द फिजिकल स्टेट्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन. आता इक्वेशन एक दिलेलं आहे SO2 प्लस 2H2S गिव्स काय मिळालं त्या ठिकाणी 3S प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी 2H2. आता यांच्यामधला जो रिएक्टंट आणि प्रॉडक्ट आपल्याला लिहायचं आहे. आता यातला रिएक्टंट कोण आहेत, SO2 आणि H2S हे काय आहेत, आमचे रिएक्टंट्स आहेत. आणि इकडचं सल्फर म्हणजे 3S प्लस 2H2O हा काय आहे त्या ठिकाणी प्रॉडक्ट आहे. सेकंड इक्वेशन जे आहे तो 2Ag प्लस 2HCl गिव्स 2AgCl प्लस H2. यांच्यामधला 2Ag प्लस HCl 2HCl म्हणजे Ag आणि HCl हे रिएक्टंट्स आहेत. आता त्याच्या फिजिकल स्टेट्स विचारलेल्या आहेत. म्हणजे फिजिकल स्टेट कशा आहेत, तर SO2 जो आहे तो गॅस आहे, H2S तो सुद्धा काय आहे त्या ठिकाणी गॅस आहे, सल्फर जो आपण घेणार आहे तो सॉलिड स्टेटमध्ये यस आहे, त्यानंतर H2 हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. त्यानंतर ट्वाईस Ag प्लस ट्वाईस HCl घेतलेला आहे. आपला Ag जो आहे तो सॉलिड स्टेटमध्ये आहे, HCl जो आहे तो लिक्विड स्टेटमध्ये आहे. AgCl हा आपला प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे, म्हणजे तो सॉलिडच आहे फक्त तो प्रेसिपिटेट आहे. आणि H2 जो आहे तो काय आहे त्या ठिकाणी गॅस आहे, तो लिबरेट झालेला आहे. म्हणून तिथं आपण काय दाखवणार आहे, ॲरो दाखवणार. म्हणून काय सांगितलंय, वी सॉ दॅट इन केमिकल रिएक्शन रिएक्टंट्स गेट कन्व्हर्टेड इनटू द काय सांगितलं त्या ठिकाणी न्यू सबस्टन्सेस. म्हणजे केमिकल रिएक्शनमध्ये रिएक्टंटचा जो आहे तो गेट कन्व्हर्टेड इनटू काय म्हणतो त्या ठिकाणी न्यू सबस्टन्सेस. आणि हा जो न्यू सबस्टन्स फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो असतो त्या ठिकाणी प्रॉडक्ट असं त्या ठिकाणी म्हणत असतो. ड्युरिंग दिस सम केमिकल बॉन्ड्स इन द रिएक्शन ब्रेक्स अँड सम न्यू काय सांगितलं त्या ठिकाणी केमिकल बॉन्ड्स आर फॉर्मड. म्हणजे इथं काय होतं, रिएक्टंट्समध्ये असणारे किंवा ह्या केमिकल रिएक्शन प्रोसेसमध्ये जो आपला रिएक्टंट्स आहे त्याच्यामधल्या काही यांच्यामधले केमिकल बॉन्ड्स काय होणार आहेत त्या ठिकाणी ब्रेक्स होणार आहेत. आणि मग नवीन तयार होणारे जो आपण प्रॉडक्ट सांगितला त्याच्यामध्ये काय होतं, नवीन केमिकल बॉन्ड्स आर काय होतं त्या ठिकाणी फॉर्म होतात. सो ॲज टू ट्रान्सफॉर्मेशन द रिएक्टंट्स इनटू द काय सांगितलं त्या ठिकाणी प्रॉडक्ट. आणि अशा पद्धतीनं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन रिएक्टंट्समधून तो प्रॉडक्टमध्ये जात असतोय. आणि इन दिस चॅप्टर वी विल टू स्टडी द टाइप्स ऑफ काय बघणार आहे त्या ठिकाणी रिएक्शन्स इन काय बघणार आहे त्या ठिकाणी डिटेल्समध्ये आपण ह्या रिएक्शन्स पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सी टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. Chemical reactions are classified into the following 4 types in accordance with the nature and the number of reactants and the काय सांगितलं त्या ठिकाणी प्रोडक्ट. आणि म्हणून यातलं केमिकल रिएक्शन जे आहेत ते आपण इथे घेत असताना घेतलेले आहेत. एक आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, एक आहे डिकॉम्पोजिशन रिएक्शन, देन डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड फोर्थ वन इट इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. हिअर वी हॅव टू सी फर्स्ट रिएक्शन
दॅट इज काय बघणार आहे त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही आपल्याला या ठिकाणी काय करायची स्टडी करायची आहे. आता कॉम्बिनेशन रिॲक्शन जर आपण घेतलं तर कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला इथं विचारलेला आहे ट्राय दिस कॉम्बिनेशन रिॲक्शन. ट्राय दिसमध्ये हिअर वी हॅव टेकन ॲपॅरेटस घेतलेले आहेत त्या ठिकाणी टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर एक्सेट्रा. देन केमिकल्स हिअर वी हॅव टू टेकन हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनियम सोल्युशन अँड स्लेक्ड लाईम घेतलेला आहे. ॲक्टिव्हिटी फर्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेले आहे? टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब, हीट द टेस्ट ट्यूब, dip a glass rod in the ammonium solution and hold on the top of the test tube. You will observe a white smoke emanating from the काय सांगितलं त्या ठिकाणी टिप ऑफ द ग्लास रॉड. आणि मग प्रश्न विचारलाय व्हॉट मस्ट बी काय सांगितलंय त्या ठिकाणी हॅपन. ऑब्झर्व तिथं आम्हाला काय दिसणार आहे व्हाईट स्मोक इमिटिंग फ्रॉम द टिप ऑफ द ग्लास रॉड. म्हणजे ग्लास रॉड जो आहे त्याच्या टिपला काय दिसणार आहे त्या ठिकाणी व्हाईट स्मोक आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडलेली दिसणार आहे. मग इथं सांगितलं ड्यू टू द हिटिंग सांगितलेलं आहे. HCl वेपर स्टार्टेड सांगितले कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये जे आपण काय घेतलेलं होतं की सोल्युशन त्या ठिकाणी घेतलं होतं हायड्रोक्लोरिक ॲसिडचं. आणि मग जेव्हा आपण त्याला हीट देणार आहे तिथं वेपर स्टार्टेड होणार आहे कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब अँड NH3 गॅस काय सांगितलं त्या ठिकाणी कम्स आउट फ्रॉम द सोल्युशन ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी ग्लास रॉड. द अमोनियम गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस काय सांगितलं त्या ठिकाणी रिॲक्टेड टू फॉर्म द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉल्ट अमोनियम क्लोराईड इन गॅसियस स्टेट फर्स्ट बट इमिजिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर इट गॉट ट्रान्सफर्ड इन टू द काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड स्टेट. ॲज अ रिझल्ट व्हाईट स्मोक वॉज काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्मड. आणि मग ती केमिकल इक्वेशन आम्ही काय केलेलं त्या ठिकाणी रिटर्न केलेलं आहे. आता केमिकल इक्वेशन काय केलं NH3 घेतला, हा NH3 हा गॅस आहे, प्लस काय केलं होतं त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं होतं HCl घेतला. इट इज इन द फॉर्म ऑफ कुठला आहे त्या ठिकाणी गॅसेस फॉर्म. आणि वी हॅव टू गेट काय मिळालं त्या ठिकाणी अमोनियम क्लोराईड मिळालं. मीन्स काय सांगितलं त्या ठिकाणी NH4 काय सांगितलं त्या ठिकाणी Cl सांगितलं. हा कुठल्या फॉर्ममध्ये आहे सॉलिड स्टेट फॉर्ममध्ये. म्हणजे इथं लिहिला अमोनिया घेतला, इथं प्लस कोण आहे त्या ठिकाणी हायड्रोजन काय घेतलं त्या ठिकाणी क्लोराईड. आणि आम्हाला जे मिळालेलं आहे प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कुठला मिळाला त्या ठिकाणी अमोनियम क्लोराईड आम्हाला मिळालंय. कळालं का बघा. NH3 प्लस काय सांगितलं HCl गिव्स काय मिळालं त्या ठिकाणी NH4Cl. म्हणजे अमोनिया गॅस कंबाईन्स विथ काय सांगितलं त्या ठिकाणी रिॲक्ट्स विथ हायड्रोजन क्लोराईड आणि गिव्स काय मिळालं त्या ठिकाणी अमोनियम क्लोराईड त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला पहिली स्टेप मिळाली. दुसरी ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रीप इन अ पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी टंग्स अँड काय सांगितलं त्या ठिकाणी इग्नाईट. म्हणजे मॅग्नेशियमची एक फीत आपल्याला घ्यायची आहे आणि ते आपण काय करायचे आपल्या असणारा जो चिमटा आहे त्या चिमट्यामध्ये धरायचा आहे. ऑन बर्निंग इन एअर अ व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म. आणि आपण तो बर्निंग जर त्या ठिकाणी ती मॅग्नेशियमची फीत आपण त्या ठिकाणी स्पिरिटच्या लॅम्पवर धरली तर ते काय होतं त्या ठिकाणी ती पेट घेते आणि पेट घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी तिथं व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड काय होतं त्या ठिकाणी फॉर्म होतोय. आणि मग ही रिॲक्शन आपल्याला काय करायचं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायची आहे. मग काय लिहिलं आपण त्या ठिकाणी 2Mg प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी O2 सांगितला गिव्स काय मिळालं त्या ठिकाणी 2MgO मिळाला. कळतंय. म्हणजे या ठिकाणी हा काय आहे मॅग्नेशियम घेतला, प्लस काय घेतला हा ऑक्सिजन घेतला आणि इथं काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईड इज काय झालं त्या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे. म्हणजे इथं काय सांगितलं मॅग्नेशियमची स्ट्रीप आहे. म्हणजे मॅग्नेशियमची स्ट्रीप आपण घेतली कंबाईन्स विथ काय सांगितलं त्या ठिकाणी मॅग्नेशियमची स्ट्रीप कंबाईन्स विथ काय सांगितलं त्या ठिकाणी ऑक्सिजन गिव्स काय सांगितलं त्या ठिकाणी मॅग्नेशियम काय मिळालं त्या ठिकाणी ऑक्साईड त्या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. म्हणजे आपल्याला ही रिॲक्शन इथं मिळाली. म्हणजे इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म ॲज अ सिंगल प्रोडक्ट बाय कॉम्बिनेशन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मॅग्नेशियम अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ऑक्सिजन सांगितलं. देन हिअर वी हॅव टू टेकन द थर्ड ॲक्टिव्हिटी. थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलंय
टेक वॉटर इन अ बीकर अप टू हाफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी कॅपॅसिटी. म्हणजे आपण एक बीकर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर पाणी घेणार आहे. हाफ टू इट्स काय सांगितलं कॅपॅसिटी. ॲड फ्यू पीसेस ऑफ स्लॅक्ड काय सांगितलं त्या ठिकाणी लाईन. म्हणजे आपण जे कॅल्शियम ऑक्साईड जो म्हणतोय त्या कॅल्शियम ऑक्साईडचे थोडेसे छोटे पीसेस त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते कशामध्ये टाकायचे, ते वॉटरमध्ये टाकायचे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्मड बाय कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर. आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड टाकणार आहे त्यावेळी तिथं कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय झालं त्या ठिकाणी फॉर्म झालं विथ जनरेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. आणि ह्या प्रोसेसमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हीट सुद्धा काय होते त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. म्हणून आपण इथं रिॲक्शन लिहूया. कॅल्शियम ऑक्साईड घेतलं प्लस काय घेतलं त्या ठिकाणी H2O घेतलं. गिव्स काय मिळालं त्या ठिकाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH मिळालं प्लस काय मिळालं त्या ठिकाणी हीट त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आपण घेत असताना काय सांगितलं इथं रिॲक्शन लिहिली आपण. दिस इज अ कॅल्शियम ऑक्साईड सांगितलं, रिएक्ट्स विथ काय सांगितलं त्या ठिकाणी वॉटर सांगितलं आणि गिव्स आपल्याला काय मिळाले त्या ठिकाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज काय झालं फॉर्मड आणि लार्ज अमाऊंट ऑफ हीट काय झाली त्या ठिकाणी डेव्हलप झाली. मग आता ही तिन्ही इक्वेशन जर बघितलं तर ह्याच्यामध्ये रिॲक्टंट्स जे होते ते 2 होते. प्रॉडक्ट काय मिळाला त्या ठिकाणी 1 मिळाला. ह्याच्यामध्ये रिॲक्टंट काय होते त्या ठिकाणी 2 होते. प्रॉडक्ट काय मिळाला त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी मिळाला. इथं पण रिॲक्टंट 2 होते. प्रॉडक्ट काय मिळाला त्या ठिकाणी 1 मिळालेलं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं नंबर ऑफ रिॲक्टंटची संख्या तिथं 2 आहे आणि प्रॉडक्टची संख्या किती आहे त्या ठिकाणी 1 आहे. आणि म्हणून आपण इथं सांगणार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शनची व्याख्या. वेन 2 और काय सांगितलं त्या ठिकाणी मोर रिॲक्टंट्स कंबाईन इन काय सांगितलं त्या ठिकाणी रिॲक्शन टू फॉर्म काय सांगितलं त्या ठिकाणी सिंगल प्रॉडक्ट. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा त्या ठिकाणी रिॲक्टंट्स एकत्र आले आणि त्यांच्यापासून काय झालं त्या ठिकाणी सिंगल प्रॉडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होत असेल तर इट इज कॉल्ड ॲज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आणि मग यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय व्हॉट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट्स इन ईच ऑफ द अबव रिॲक्शन. म्हणजे इथं नंबर ऑफ रिॲक्टंट्स किती आहेत असं विचारले तर इथं नंबर ऑफ रिॲक्टंट्स किती आहेत आम्हाला इथं दाखवले तर इथं नंबर ऑफ रिॲक्टंटची संख्या किती आहे त्या ठिकाणी 2 आहे. आणि थर्ड प्रश्न विचारलाय हाऊ मेनी प्रॉडक्ट्स आर फॉर्मड इन ईच ऑफ द काय सांगितलंय त्या ठिकाणी अबव रिॲक्शन. म्हणजे इथं प्रॉडक्ट्स किती तयार झाले तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण रिॲक्शन घेतली अमोनिया रिॲक्ट्स विथ हायड्रोजन क्लोराईड प्रॉडक्ट एकच मिळालंय अमोनियम क्लोराईड. दुसऱ्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड जो आहे मॅग्नेशियम बर्न्स विथ द काय सांगितलं त्या ठिकाणी इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन घेतला तर वी हॅव टू गेट 1 प्रॉडक्ट दॅट इज द मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालेला आहे. आणि जेव्हा कॅल्शियम ऑक्साईड जो आहे तो वॉटरमध्ये आपण घेतल्यानंतर त्याच्यापासून जो आपल्याला प्रॉडक्ट मिळाला तो कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा सिंगल प्रॉडक्ट मिळाला. म्हणजे याच्यामध्ये रिॲक्टंट काय आहे त्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहे मात्र प्रॉडक्ट रिमेन्स काय मिळाला त्या ठिकाणी एकच मिळाला. म्हणजे सिंगल प्रॉडक्ट मिळत असेल तर त्या रिॲक्शनला आम्ही काय म्हणणार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. म्हणजे वेन 2 और मोर रिॲक्टंट कंबाईन्स इन अ रिॲक्शन टू फॉर्म काय सांगितलं त्या ठिकाणी सिंगल प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन असं या ठिकाणी म्हणणार आहे. डिकम्पोजिशन रिॲक्शन. In decomposition reaction, we have taken here apparatus, evaporating dish, Bunsen burner, etc. Chemicals here we have taken sugar, calcium carbonate, sulfuric acid, etc. Procedure: take काय सांगितले त्या ठिकाणी some sugar in an evaporating dish and heat it with the help of Bunsen burner. After some time, you will see the formation of burnt out black substance. Exactly what must have happened in this activity. मग आपण काल घेतलं होतं की फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजमध्ये साखर जर आपण घेतली चमच्यामध्ये आणि त्याला हीट केली तर काय होते सुरुवातीला ती मेल्ट होते आणि मेल्ट झाल्यानंतर थोड्या वेळानं आपल्याला फॉर्मेशन ऑफ बर्न्ट आउट ब्लॅक सबस्टन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा नथिंग बट कोण असतोय कार्बन असतोय. आणि मग आपण इथं घेतलं तर इथं अबो ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय घ्यायला सांगितलं शुगर घ्यायला सांगितलं. हा शुगर आपण घेतला वर्ड इक्वेशन होतं त्याचं आपण केमिकल रिॲक्शन लिहिली शुगर लिहिली. शुगरचा फॉर्म्युला जो आहे तो C12H22O11 आहे. ह्याला काय केलं त्या ठिकाणी डिकम्पोज झालं म्हणजे याला आपण काय केलं हीट दिली शुगरला तर त्याच्यापासून काय झालं ब्लॅक सबस्टन्स फॉर्म झाला आणि तो ब्लॅक सबस्टन्स म्हणजे कोण आहे आमचा त्या ठिकाणी कार्बन आहे. म्हणजे द रिॲक्शन इन विच देर इज ओनली वन काय आहे त्या ठिकाणी रिॲक्टंट आहे. रिॲक्टंट काय आहे त्या ठिकाणी एक आहे आणि गिविंग राईज टू काय सांगितलं 2 और मोर काय सांगितलं त्या ठिकाणी प्रोडक्ट विच इज कॉल्ड ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट काय असतो त्या ठिकाणी एकच आहे म्हणजे रिॲक्टंट काय आहे एक आहे मात्र प्रॉडक्ट कसे आहेत 2 किंवा 2 पेक्षा अधिक असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. देन वी हॅव टू सी द ट्राय धिस.
ट्राय दिस मध्ये आपल्याला फिगर 3.6 मध्ये डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला दाखवलेलं आहे. तिथे ॲपरेटस घेतलेले आहे, 2 टेस्ट ट्यूब घेतलेले आहेत, बेंड ट्यूब, त्यानंतर रबर कॉर्क, बर्नर एक्सेट्रा. केमिकल्स घेतलेले आहेत, कॅल्शियम कार्बोनेट, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर घेतलेलं आहे. प्रोसिजर काय सांगितलंय, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब, म्हणजे एका टेस्ट ट्यूब मध्ये आम्हाला कॅल्शियम कार्बोनेट घ्यायला सांगितलंय. फिट अ बेंड ट्यूब टू दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ द काय सांगितलंय त्या ठिकाणी रबर कॉर्क. एंड ऑफ द बेंड ट्यूब म्हणजे पहिलं 2 टोक असतात त्या ठिकाणी बेंड ट्यूबला, एक काय केलं टेस्ट ट्यूब मध्ये घेतलंय आणि अनदर जे बेंड ट्यूब आहे तो फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर आहे त्याच्यामध्ये आपण सोडायचंय. टेकन इन द काय सांगितलंय अदर टेस्ट ट्यूब. हीट द काय सांगितलंय त्या ठिकाणी पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली द लाईम वॉटर टिल टर्न्स काय सांगितलंय त्या ठिकाणी मिल्की. म्हणजे आपण कॅल्शियम कार्बोनेटचं जे सोल्युशन घेतलेले एका टेस्ट ट्यूबमध्ये, त्या टेस्ट ट्यूबला आपण काय केलं त्या ठिकाणी हीट दिली आणि हीट दिल्यानंतर आपण जे दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये लाईम वॉटरचं द वॉटर विल टर्न्स काय सांगितलं त्या ठिकाणी मिल्की. आता वी सॉ इन द अबव ऍक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज काय सांगितलं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं, कॅल्शियम कार्बोनेट आमचं काय झालं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन झालं अँड कार्बन डायऑक्साईड गॅस इज काय झालं त्या ठिकाणी फॉर्मड दॅट देअरफॉर द लाईम वॉटर टर्न्स काय झालं त्या ठिकाणी मिल्की झालं. म्हणजे गॅस फॉर्मड टर्न्स द लाईम वॉटर काय सांगितलं त्या ठिकाणी मिल्की. म्हणजे आपण जे सांगितलं कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आपण म्हणतोय, बरोबर आहे. याला आपण काय दिली होती त्या ठिकाणी हीट दिली आणि मग त्याच्यापासून काय मिळालं कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला मिळालं, प्लस काय मिळालं त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी गॅस काय झाला इव्हॉल्व्ह झाला आणि कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व्ह झाल्यामुळे तिथं आमचं लाईम वॉटर टर्न्स काय झालं त्या ठिकाणी मिल्की झालं. म्हणजे हे काय झालं आपलं कॅल्शियम कार्बोनेट, त्याची स्टेट जी होती ती काय होती आमची त्या ठिकाणी सॉलिड स्टेट होती. कॅल्शियम ऑक्साईड आहे ते सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि कार्बन डायऑक्साईड गॅसमध्ये मिळालेलं आहे. देन अजून एक सांगितलेलं आहे द सेकंड प्रॉडक्ट ऑफ द रिॲक्शन द कॅल्शियम ऑक्साईड पावडर जे आहे रिमेन्स बिहाइंड इन द काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट टेस्ट ट्यूब. सिमिलरली इन अनदर रिॲक्शन हायड्रोजन पेरॉक्साईड नॅचरली अंडरगोज सांगितले त्या ठिकाणी स्लो डिकम्पोजिशन इनटू वॉटर अँड काय सांगितले त्या ठिकाणी ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड काय सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला ही H2 काय सांगितलं त्या ठिकाणी O2 सांगितलंय. हा H2O2 काय सांगितलंय त्या ठिकाणी नॅचरली अंडरगो स्लोली डिकम्पोजिशन इनटू वॉटर आणि काय सांगितलंय ऑक्सिजन. म्हणून इथं आपण लिहूया 2H2O प्लस काय घेतलं त्या ठिकाणी ऑक्सिजन घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला फॉर्म्युला काय करायचं बॅलन्सिंग इक्वेशन करून घेतलेलं आहे. इक्वेशन मिळाले 2H2O2 गिव्स काय मिळालं त्या ठिकाणी 2H2O प्लस काय मिळालं त्या ठिकाणी O2. आता यांच्या स्टेप आपण लिहूया. हा लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे, इट इज ऑल्सो लिक्विड स्टेट आणि O2 काय झाला त्या ठिकाणी गॅसेस फॉर्ममध्ये आहे. दिस इज काय म्हटलं त्या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड आणि हे आमचं काय मिळालं त्या ठिकाणी वॉटर आणि हा कोण आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे ते नॅचरली अंडरगोज काय सांगितलं त्या ठिकाणी स्लो डिकम्पोजिशन इनटू काय झालं त्या ठिकाणी वॉटर आणि ऑक्सिजन. म्हणजे ह्या बोथ रिॲक्शन ज्या आहेत ह्या सुद्धा कसल्या आहेत त्या ठिकाणी डिकम्पोजिशन रिॲक्शनच आहेत. म्हणजे इथं सुद्धा काय मिळाला रिॲक्टंट किती आहे त्या ठिकाणी सिंगल आहे, रिॲक्टंट एकच आहे, मात्र प्रॉडक्ट काय मिळाले त्या ठिकाणी 2 और काय सांगतो त्या ठिकाणी मोर जर मिळत असेल तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे द केमिकल रिॲक्शन इन विच 2 और मोर प्रॉडक्ट्स आर फॉर्मड फ्रॉम अ सिंगल काय सांगितलं त्या ठिकाणी रिॲक्टंट. म्हणजे सिंगल रिॲक्टंट पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन रिॲक्शन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. देन हिअर वी हॅव टू आस्क वन क्वेश्चन कॅन यू रिकॉल मध्ये इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन बाय काय सांगितलं त्या ठिकाणी डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ हीट असेल इलेक्ट्रिसिटी और काय सांगितलं त्या ठिकाणी लाईट. म्हणजे आम्हाला या ठिकाणी डिकम्पोजिशन ऑफ वॉटर म्हणणं हायड्रोजन त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय काय असं विचारलेलं आहे. हीट इलेक्ट्रिसिटी और लाईट सांगितले. आता हे आपण बघितलं होतं मागच्या स्टँडर्डमध्ये की मागच्या इयत्तेमध्ये काय सांगितलं होतं वॉटर जे आमचं आहे ते वॉटर काय होणार आहे त्या ठिकाणी डिकम्पोज होणार आहे आणि वॉटर डिकम्पोजेस इनटू काय सांगितलं त्या ठिकाणी हायड्रोजन अँड ऑक्सिजन गोज ऑन पासिंग काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट थ्रू द काय सांगितलं त्या ठिकाणी ॲसिड डायलेटेड वॉटर सांगितलं होतं. दिस डिकम्पोजिशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी देअरफॉर इट इज कॉल्ड एज काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इलेक्ट्रोलायसिस सांगितलं होतं. म्हणजे आमचं जे वॉटर आहे ज्याला आपण त्या ठिकाणी 2H2O घेतलं इट इज इन द स्टेट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लिक्विड स्टेट
आता हा काय झालाय त्या ठिकाणी डिकम्पोज झालाय. डिकम्पोज केव्हा होणार आहे त्या ठिकाणी, जेव्हा इलेक्ट्रिक करंट त्यातनं पास होईल त्यावेळेला. आणि मग इथं काय होणार आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या ठिकाणी फॉर्म झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे इथं काय सांगितलं, हा 2H2 आणि प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी O2 गॅस जो आहे तो त्या ठिकाणी काय झालेले आहेत, रिलीज झालेले आम्हाला दिसतात. म्हणजे आम्ही इक्वेशन काय लिहिलं, 2H2O म्हणजे वॉटर आहे तो डिकम्पोज झाला आणि डिकम्पोजेशन ऑफ वॉटरमधनं हायड्रोजन काय झाला त्या ठिकाणी प्रोड्यूस झाला. आणि इथं आपण ही प्रोसेस कशी झाली, हायड्रोजन आणि ऑक्सिजन इथं प्रोड्यूस झाला ऑन पासिंग काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इथं सुद्धा आम्ही बघितलं रिॲक्टंट काय आहे 1 आहे आणि प्रॉडक्ट काय आहे त्या ठिकाणी 2 आहेत. म्हणून आम्ही काय म्हणणार आहे, द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products are formed फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट्स इज कॉल्ड एज काय म्हणणार आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि मग पुढे सांगितले मेनी डिग्रेडेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन द नेचर सराउंडिंग अस. ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज्ड बाय काय सांगितले त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ॲज अ रिझल्ट मॅन्युअर अँड बायोगॅस आर काय सांगितले त्या ठिकाणी फॉर्मड. बायोगॅस इज अ युज्ड ॲज अ काय सांगतो त्या ठिकाणी फ्यूल. म्हणजे आपण असे मेनी डिग्रेडेशन प्रोसेस आपल्या सराउंडिंगला आपण बघत असतोय. आणि मग ऑर्गॅनिक वेस्ट जे आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम मार्फत डिकम्पोज होतं आणि त्याच्यापासून एक छानपैकी मॅन्युअर तयार होत आहे आणि बायोगॅस ऑल्सो काय होतं त्या ठिकाणी फॉर्म होत आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे बायोगॅस हे कसं आहे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं फ्यूल म्हणून आपण त्या ठिकाणी काय करत असतोय, यूज करत असतोय. देन वी हॅव टू सीन नेक्स्ट रिॲक्शन दॅट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. दिस डिस्प्लेसमेंट रिॲक्शन वी हॅव टू सीन इन द काय करूया त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ.